वेलकम बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मंचाव सूप। त्यासाठी सगळ्यात आधी इथे आपण पाणी जे आहे ते बॉईल करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहे ऑइल। इथे मी 1 पळी ऑइल ॲड केलेलं आहे। त्यानंतर आपण इथे मीठ ॲड करून घ्यायचं आहे। ऑइल ॲड केल्यानंतर आपले नूडल्स जे आहे ते जास्त सॉगी होत नाहीत, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण वॉटर बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये नूडल्स जे आहेत ते आपण टाकून द्यायचे आहेत आणि बॉईल करत ठेवायचे आहेत। नूडल्सला आपण 2 मिनटं बॉईल करत ठेवायचं आहे। त्यानंतर आपण त्याला साईडला काढून घ्यायचं आहे। आता इथे आपले नूडल्स जे आहेत ते बॉईल होत आलेले आहेत। 2 मिनटं बॉईल करून झाल्यानंतर आपण 1 मिनिट त्याच पाण्यामध्ये आपण त्याला थोडा वेळ ठेवायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरून कॉर्नफ्लोअर ॲड करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर ॲड करून झाल्यानंतर आपण नूडल्स जे आहेत ते मिक्स करून घेणार आहे कॉर्नफ्लोअरमध्ये, जेणेकरून आपले जे ड्राय नूडल्स आहेत ते एकदम क्रिस्पी होतील। तर आपण जे कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे ते प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर एका साईडला आपण तेल गरम करत ठेवायचं आहे आणि तेल गरम करून झाल्यानंतर आपण जे ड्राय नूडल्स आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। आता इथे आपले जे कॉर्नफ्लोअर आहे ते प्रॉपरली मिक्स करून झालेलं आहे। तर आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे। इथे आपण आपले जे ड्राय नूडल्स आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। तेल चांगलं गरम झाल्यानंतर तुम्ही नूडल्स फ्राय करायला टाका आणि तुम्ही सेपरेट करूनसुद्धा टाकू शकता। हे इझिली नंतरसुद्धा सेपरेट होतात, ते जास्त स्टिकी होत नाहीत। आणि आपण ड्राय नूडल्स जे आहेत ते थोडे गोल्डन कलरचे होत नाहीत तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्यांना असं चांगला गोल्डन कलर आल्यानंतर आपण त्याला त्याचे क्रंचेस करून घेणार आहे। तर इथे आपण जे आहे साईड चेंज करून घ्यायची आहे। ते थोडे चिपकून बसतात तेलामध्ये, बट ते फ्राय झाल्यानंतर इझिली आपण त्याला कुक करू शकतो, फ्राय करू शकतो। सो इथे जी आहे ती साईड चेंज करून घेतलेली आहे। तर लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती थालीपीठची अपलोड केली होती, जर नसेल बघितली तर जाऊन नक्की चेक करा। मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन। या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि माझा इंस्टाग्राम ID सुद्धा मी खाली मेन्शन करेन। तर तुम्ही बघू शकता किती गोल्डन असा कलर आला होता आपल्या ड्राय नूडल्सला। तर इथे आपण तेल जे आहे 1 पळी तेल, 1 आणि अर्धा पळी तेल आपण इथे घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण अद्रक लसूण जे आहे ते एकदम बारीक कापून घेतलं होतं आणि त्याला थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत गाजर। गाजरसुद्धा आपण चॉप करून घेतलेलं आहे। गाजर ॲड करून घ्यायचं आहे। गाजर ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेच कॅप्सिकम ॲड करून घ्यायचं आहे आणि दोन्ही गाजर आणि कॅप्सिकमला आपण 2 मिनिट्स फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत कॅबेज। कॅबेज लवकर कुक होतं तर ते सगळ्यात लास्टला आपण टाकायचं आहे। तर ते कॅबेज ॲड करून घेतलेलं आहे आणि 1 मिनिट आपण त्यालासुद्धा तेलामध्ये हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करून झाल्यानंतर आपण त्यामध्येच थोडंसं आपण चिली सॉस ॲड करून घेणार आहे। चिली सॉस इथे आपण घेणार आहोत 2 मोठे चमचे आपण चिली सॉस ॲड करून घेणार आहोत। जर तुम्हाला स्पायसीनेस खूप जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त रेड चिली सॉस यूज करू शकता। इथे मी 2 स्पून रेड चिली सॉस यूज केलेला आहे। तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा यूज करू शकता। तर प्रॉपर असं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याला कुक करत ठेवायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत पाणी। इथे मी 2 ग्लास पाणी ॲड करून घेणार आहे। आता आपला जो सॉस आहे तो प्रॉपरली मिक्स करून झालेला आहे, जे पण आपले व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यासोबत। आता इथे आपण 2 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे। ते 1 ग्लास पाणी ॲड करून झालेलं आहे। अजून 1 ग्लास आपण ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत सॉसेस, म्हणजे सोया सॉस ॲड करून घ्यायचा आहे। सोया सॉस ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरीसुद्धा टाकणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। मीठ आता ॲड करून झालेलं आहे आपलं। त्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहे सोया सॉस। सोया सॉससुद्धा 2 स्पून्स घेतलेला आहे। तुम्ही एक्स्ट्रा सोया सॉससुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लेमन ज्यूस टाकणार आहोत। लेमन ज्यूसच्या ऐवजी तुम्ही विनेगर यूज करू शकता। 2 स्पून विनेगर तुम्ही ॲड करू शकता। इथे मी हाफ लेमनचा ज्यूस मी ॲड केलेला आहे। त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून ठेवली होती, ती आपण थोडी थोडी करून ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं सूप जे आहे ते थोडं घट्ट होईल।
जास्त लिक्विड टेक्स्चर त्याचा राहणार नाही. आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करत करत आपण त्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर बॉईल आल्यानंतर आपलं सूप जे आहे ते रेडी होईल. थोड्या वेळ आपण त्याला बॉईल करत ठेवायचं आहे. आणि बॉईल आल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याचा टेक्स्चर कसं झालेलं आहे. त्याचं लिक्विड टेक्स्चर चेंज होऊन ते थिक झालेलं आहे आपलं सूप. सो तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.